तुला आवडते का रे मकाची भाकर? हं. बघ कसली छान केली, मस्त. आवडते का तुला? बघ हो. कसे पिवळी पिवळी जरत. किती खाणार तू सांग? एक. माग सर थोडा. एक. एक खाणार. छान आली का? हं. तुला आवडते का? हं. बघा भाऊ बहिणीनं कशी मस्त भाकर बनवली आहे बघा. मकाच्या भाकरी बरोबर काय काय खायचं असते सांग? त्यांना माहित. माहित नाही. झाल्या भाकरी. जर मागू बर की तुला व्हिडिओ पण काढता येत नाही बघ. हो माग सर की थोडं. बघ आता पाणी असं लावून घ्यायचं. लय मोठी केली शेवटची भाकर. भाकर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. माझा बाप शेतकरी आहे ना. तुम्हाला आहे का कविता? नाही. नाही. आम्हाला होती की कविता. तुला माहित आहे का? नाही. तुला माहित नाही? आमच्या पोराला व्हिडिओ साधा बनवता येत नाही, तर एक दिवस व्हिडिओ धर म्हणला तर कसा करतो? कसं तुझं व्हायचं रे? कशाचं तुला नॉलेज आहे रे बाबा? सांग मला. आई मरायला लागली की अरे तुला सांगून 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 तरी तुला समजना. तुला मोबाईल धरायला लावला तर तू खालीच मोबाईल धरून बसला. तुझं कसं व्हायचं रे कृष्णा? हा तर भाऊ बहिणींनो बघा, सकाळ सकाळ मी मकीच्या भाकरी बनवले त्या. आणि आमचा येडा कृष्ण आहे बघा, असा लई त्रास देतो. तर बघा अशा मस्त भाकरी बनवल्यात मी. आणि या अर्धी केली बघा. आमचा रुद्रा जेवण करून गेला. आता काय तर ताट ठेवल्या. बटाट्याची भाजी बनवली पातेल्यात. आणि करत करत रुद्रानं अर्धी भाकर खाल्ली. त्याला कलरची भाकरी म्हणजे काय की भारी एवढं वाटलं त्याला वाटलं की कसली लागते. खाल्ली तर सपक सपक दिसायला एवढी छान दिसते म्हणला, म्हणून त्याने घेतली खायला. आणि खाल्ली तर सपक सपक लागली. खाल्ली तरी बळबळ बळबळ अर्धी. आणि आता हे कृष्णा आला बघा. मग त्याला म्हणलं कृष्णा बनवले तेवढा व्हिडिओ. तर कृष्णा बघा आपला खालचं दाखवत बसलाय. काय हे कशाच्या येडात आहे होय? कुणाच्या येडात आहे एवढा? मग का झोप गेली नाही तुझी? गेली का नाही झोप तुझी? गेली का? आता गेली वाटते है ना? काय लगा कस रे? हे लय जाड झाले बघा भाकर शेवटची. जास्त थोडस पीठ. कस रे तुझं? तुला आवडते का भाकर? मकाची भाकर आणि दही आणि ठेचा एकच नंबरला. मला दही नाही आवडत. मग काय आवडतं तुला? ठेचा आवडतं. हा ठेचा आवडतं. ठेचा आवडतं. ठेचा आता खाऊन पोटात आग पडेल की उन्हाळ्याच्या असल्या. रुद्रा काय करायला तिकडं? हा रुद्राचं सकाळपासून चाललंय तिकडं नियोजन प्रॅक्टिसचं. रुद्राची कशाची प्रॅक्टिस रुद्रा करतो एवढी काय माहिती. तू कशाची प्रॅक्टिस करतो? कशाची नाही. तर आता आपण कुठे जायचं माहितीये का होते? निलेश मामांकडे. होय तुला माहित आहे? तरी म्हणलं तुला माहित नाही असं कधी आहे का? तुम्ही यायचं नाही, तुम्ही दोघांनी घरी बसायचं काय? नाही. तुम्हा दोघाला नेणारच नाही. तुम्ही आले आगावपणा करताले. मग मी व्हिडिओज बनवणार नाही कधी. होय मग घरातच राहायचं नाही. कळलं का? कुठे जातो? हा काय आहे तुझं तोंड? मी व्हिडिओज बनवत नाही लिहिले. उद्या मी निलेश भाऊच्या घरी जाणार. हो तुम्ही दोघांनी घरी बसायचं. मग मी व्हिडिओ काढणार नाही. माझ्या मागे अजिबात तुम्ही दोघांनी यायचं. गॅस करेल पटापटा चाललं नाही गेलाय. भाकर किती उशीर झालं भाजतेच.
तर निलेश भाऊंचा मला फोन आलता, त्यांच्या आईची पुण्यतिथी आहे म्हणून बोलवलंय बघा. तर जाणार आहे आम्ही उद्या, म्हणजे जाणार म्हणजे उद्या मी एकटीच जाणार आहे बघा. का बर? आमच्या नवऱ्याला तर सुट्टी नसते, आमचा नवरा 24 तास कामात असतोय. आणि ह्या पोरांना न्यावा तरी पोरं लय आगाऊपणा करते ते, लय त्रास देते ती, म्हणून ह्या पोरांना मी घेऊन जाणार नाहीये उद्या. ह्या पोरांना मी घरी बसवणार आहे. तू काय करायला लागलाय रे? गेम फेम खेळतोय का काय खेळतोय? काय नाही, काय नाही, हा काय नाही. मग काय करतोय एवढा? आमच्या रुद्रानं देवपूजा पण केली बघा. थांबा दाखवते तुम्हाला. तर बघा इथं अशी अगरबत्ती लावली, पंती लावले आणि अशी मस्तपैकी देवाची पूजा करून घेतली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय 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 स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ पाठीशी आहेत आपल्या, कळलं का तुला? म्हणून तर आपण एवढ्या आनंदात आहोत. आमच्या रुद्रान बघा कशी मस्तपैकी देवपूजा केली, तरी साखर देवाला ठेवलेली नाहीये, फुलं पण नव्हती, साधी सिंपल केली. गंध लावलाय की रुद्रानं. रुद्रांचा लय हुशार हा. चंदनाचा गंध बघा कसा लावलाय हो का. स्वामी समर्थांना, दत्त महाराजांना. आमचा रुद्रा लय हुशार आहे, कसा मस्त गंध लावलाय. बघितलं काय, सरस्वती मातेला पण त्यानं गंधाचा टिकला लावलाय. हळदी कुंकू लावायचं सोडू नका. पाण्याच्या बारक्या तांब्याला सध्या त्यानं गंध लावलाय. बघा किती हुशार आहे पोरगं आमचं. श्रीकृष्णाची मूर्ती, त्याला पण गंध लावलाय. आणि हे ना पैसे आहेत, ह्याच्यावर पण मूर्ती आहे बघा. एका स्वामी समर्थ नाही ज्ञानेश्वर माऊलीची, आणि एकावर ह्याच्यावर राधाकृष्णाची का कशाची तर हे आहे बघा. आणि त्यानं ती ठेवल्यात आम्ही पैसे येतं असं.